म्हटलं तर बंजारा समाज. म्हणून अनेक मोहिमांमध्ये त्या मोहिमा फत्ते करण्यासाठी जंगलातील गुप्त रस्ते कसे आहेत, कोणत्या रस्त्याने आपलं सैन्य पळवायचं, याची सगळी योजना आखत असताना बंजारा समाजाला अगोदर त्या युद्धामध्ये समोर ठेवलं जायचं आणि मग युद्धाची योजना आखली जायची. पण भारतामध्ये इंग्रज आल्याच्या नंतर बंजारा समाज हा कुणासमोरही न झुकणारा समाज. बंजारा समाज म्हणजे स्वाभिमानी समाज. पण या इंग्रज अधिकाऱ्यांनी या बंजारा समाजावरती घाव घालायला सुरुवात केली. तुम्ही जर 1857चा उठावाचा इतिहास जर ऐकला, त्यावेळी भारतामध्ये केवळ 4 महिन्यामध्ये 3,64,000 इंग्रज ब्रिटिश कत्तली करून मारले होते. फक्त 4 महिन्यामध्ये 3,64,000. कोणी शस्त्राने कापले, कोणी आसराने कापले, कोणाचे मुडके उडवले, कोणाचे हात कापले. इंग्रज अधिकारी घरात घुसून मारले. 3,64,000. या 3,64,000 इंग्रजांना मारण्यासाठी मला असं वाटतंय गड्या, निदान 2-3 लाख तरी शस्त्र लागले असतील ना. मग हे 2-3 लाख शस्त्र, या तलवारी बनवल्या कुणी आणि या बनल्या कशा, या पाठीमागचं संशोधन झालं आणि इतिहासकाराला संशोधनाअंती कळालं की 1857च्या उठावामध्ये 3,64,000 इंग्रज मारत असताना ते ज्या शस्त्राने मारले, पण ते शस्त्र तयार जर कुणी केले असतील तर शस्त्र तयार करण्यामागची भूमिका ही बंजारा समाजाची होती. बंजारा समाजाने कच्च्या लोखंडापासून पक्के हत्यार बनवले. ते सगळ्या भारतीयांना वाटण्यात आले. ते शस्त्र हातामध्ये घेऊन भारत इंग्रजांशी युद्ध जिंकला आणि त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून आमचा भारत देश मुक्त झाला. मला हे